हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे भोगी. भोगी दिवशी सगळ्या हिवाळ्यातील भाज्या एकत्र केल्या जातात. सो त्याची खूप तयारी आदल्याच दिवशी करून ठेवावी लागते. आजच्या दिवशीचं जेवण फार स्पेशल आणि टेस्टी असतं आणि ते सर्वांना आवडतं पण. सर्व भाज्या अशा प्रकारे कालच आम्ही निवडून घेतलेल्या. या आमच्या सासूबाई भोगीची पातळ भाजी या खूप छान बनवतात. त्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. सो मी पण ते धाडस कधी केलं नाही अजून. मग ही बघा त्यांनी बनवलेली मस्त छान भोगीची पातळ भाजी. मी राळ्याचा तांदळाचा भोगी स्पेशल भात बनवायला घेतला. त्यामध्ये पण अशा सर्व भाज्या घालून मी भात बनवते. भोगी या सणाला माझी एक स्पेशल आणि इमोशनल आठवण आहे. मी 4 वर्ष मुंबईला इंजिनिअरिंग शिकायला होते. तेव्हा माझं कॉलेज जानेवारी 1st वीकमध्ये चालू व्हायचं. तेव्हा माझी मम्मी मला भोगीचं जेवण फार आवडतं म्हणून सर्व तयारी अगदी राळ्याचे तांदूळ आणण्यापासून करायची आणि ते जेवण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी जायच्या आधी बनवायची. मुलांना जे आवडतं ते आई काही झाले तरी त्यांच्यासाठी बनवत असतेच. सो ही एक इमोशनल आठवण आहे माझी. तुमच्या या सणाच्या काय काय आठवणी आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा हा राळ्याचा भात मी बनवत आहे. आधी तेलामध्ये जिरे टाकून घेतले, त्याच्यानंतर कांद्याची पात, थोडासा मसाला टाकून परतून घेतलं. गाजर टाकलं. त्याच्या आधीच मी हे वाटाणे पावटा वगैरे जे आहे ते आधीच परतून घेतलं होतं. ते पुन्हा आता तेलात थोडं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हळद मीठ टाकलं आणि मग धुवून घेतलेला राळ्याचा तांदूळ टाकला आणि मस्त परतून घेतला. असा कलरफुल राईस राळ्याचा आज बनवत आहे मी. त्याच्यात पाणी ओतायचं, गरम पाणी, आणि मस्तपैकी अशी वाफ देऊन शिजवून घ्यायचं. आता बघा ही बाजरीची भाकरी हिवाळ्यात उष्णतेसाठी खाल्ली जावी म्हणून तर हा सण असतो. तर भोगीच्या भाजीसोबत या भाकऱ्या ज्या आहेत बाजरीच्या तर खूप मस्त लागतात. तर अशा प्रकारे या बाजरीच्या भाकरी पण आम्ही बनवून घेतल्या. त्याच्यानंतर आता उद्या संक्रांत आहे आणि तिळगुळाच्या वड्या उद्या करायला वेळच मिळणार नाही म्हणून आजच या तिळगुळाच्या वड्या करून घ्याव्या म्हटलं. त्यासाठी तीळ भाजून घेतले, गूळ पण वितळवून घेतला. आणि त्याचा पाक तयार झाल्यानंतर त्याच्यात तीळ घालून मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पातळ वड्या लाटायला घेतल्या. एखादा लाकडी पोळपाट वगैरे घेऊन त्याच्यावर तूप लावून आधीच घेतलं होतं. मग त्याच्यानंतर या वड्या लाटून घेतल्या आणि वड्या पुन्हा ते थंड झाल्यानंतर पडणार नाहीत म्हणून लागलीच कापून पण घेतल्या. अशा मस्त वड्या तयार झाल्यात. तुम्ही पण अशा तिळगुळाच्या वड्या तयार करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आज भोगीचा सण जरी असला तरी बघा या सगळ्या मैत्रिणी माझ्या जिममध्ये आलेल्या होत्या. म्हणजे सण जरी असला तरी जिम मात्र चुकवायची नाही. शेवटी सगळ्या प्रायोरिटीज आपणच ठरवल्या पाहिजेत. त्यानंतर घरी येऊन असा मस्त पोटभर हे टेस्टी जेवण म्हणजे खरंच सुख आहे ते जेवले. तुम्ही पण आजचा दिवस टेस्टी जेवण जेवून एन्जॉय केलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.